आणि मस्त ना. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. आज आपण बनवणार आहोत संडे स्पेशल मटन रेसिपी गावरान पद्धतीचं. तर आपण आता सुक्कं मटन आणि ग्रेव्हीचं पण बनवणार आहोत. इंद्रायणी राईस आणि बाजरीची भाकर अशा पद्धतीचा आजचा आपला मेनू आहे. आता आपण भाजीला फोडणी देऊन घेऊ. हिरवी मिरची, ओलं खोबरं, लसूण, आलं आणि कोथिंबीरची पेस्ट करून भाजीला फोडणी देऊन घेऊ आणि चवीपुरतं मीठ टाकू. आणि त्यात आपण गरम पाणी टाकलेलं आहे भाजीमध्ये. गार पाणी टाकायचं नाही तर भाजीची चव बिघडते. तर आपण आता भाजीला 4 ते 5 शिट्ट्या देऊन घेऊ आणि मस्त झाली की आपण आता सुक्याचं वाटण बनवू. आणि जे मसाल्याचं आहे ते पण आपल्याला बनवायचं आहे. जे मसाल्याचे तेच वाटण आपण अर्ध काढणार आहे आणि सुक्या यायला कांदा, आलं लसूण पेस्ट, हिरवी मिरची आणि कोथिंबीर वापरणार आहे. आणि हा थोडा काळा मसाला पण आपण वरून टाकणार आहे त्याच्यामध्ये ग्रेव्हीचा. तर चला आता आपण सगळे मसाले भाजून आणि वाटून घेऊ. आता आपण सुक्या यायला फोडणी देऊन घेऊ. तेल पॅनमध्ये जिरे टाकले. आता कांदा, हिरवी मिरची आणि आलं लसूण पेस्ट आणि कांदा टाकून घेऊ आपण मस्त. तो कांदा थोडासा ब्राऊन होईपर्यंत परतून घेऊ आपण. आणि जो वाटलेला मसाला आहे ना आपल्याला काळा, तो 1-2 चमचे याच्यात ॲड करायचे कांदा थोडा लाल झाल्यावर. आणि आपण आता तो मसाला ॲड केल्यावर जे घरगुती मसाला आहे आपला चिकनचा किंवा मटणाचा जो मसाला असतो काळा मसाला, आपण तो पण टाकू शकतोय. परत आपण जो घरगुती काळा मसाला बनवला आहे तो, हळद आणि थोडी लाल मिरची. तर आपण आता सुक्कं चिकन फ्राय करून घेऊ मस्तपैकी. सुक्कं चिकन झाल्यावर आपल्याला आता ग्रेव्हीचं पण चिकन बनवायचं आहे. आता हे सुक्कं चिकन टाकल्यावर आहे ना 10 ते 15 मिनटं वाफत ठेवायचे. बारीक गॅसवर ठेवायचं, नाही तर मसाला आहे ना जळून जातो. तर बारीक गॅसवर ठेवल्यावर 10-15 मिनटांनी आपलं चिकन रेडी होऊन जातं. आता आपण ओलं जे चिकन बनवणार आहोत ग्रेव्हीचं, त्याच्यासाठी तेलामध्ये मसाला टाकून घेतला. घरगुती सगळे मसाले टाकून घेतले आपण. चिकन मसाला, जो काळा मसाला आहे घरगुती, लाल मिरची, हळद पावडर, ते सगळं आता मस्त तेल सुटेपर्यंत परतून घेऊ. आणि तेल सुटल्यावर आपण जे बनवलं आहे, जे मटणाचा जो रस्सा बनवला आहे आपण तो टाकून घेऊ. जे उकडलेलं आपण जे आहे ना फिक्कं, ते आता टाकून आपली भाजी तयार करून घेऊ. तर भाजी झाल्यावर आपण आहे ना, मी इंद्रायणी राईस पण बनवला, त्याची रेसिपी नाही शेअर केली तुम्हाला. तर आपण भाजी झाल्यावर आहे ना मस्त बाजरीच्या भाकरी बनवून घेऊ. भाजीसोबत बाजरीची भाकर आहे ना छान लागते. आमच्या घरी काहींना चपात्या आवडतात, काहींना बाजरीच्या भाकरी आवडतात, त्या हिशोबाने मी बनवते. आता अशी भाजी म्हटल्यावर मग बाजरीची भाकरच छान लागते. चला, कसा वाटला आजचा मेनू मला नक्कीच कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर सर्वांनी लाईक, शेअर आणि कमेंट पण करा आणि सबस्क्राईब पण करा आपल्या चॅनलला. व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांचे मनपूर्वक आभार.